अमित शहाजींचं वक्तव्य हे सकारात्मक आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल नितांत आदर संपूर्ण देशाला आहे, भाजपच्याही नेतृत्वाला आहे आणि त्यांचं म्हणण्याचा संकेत हाच असावा की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत असताना बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण जी आहे, संविधानामध्ये त्यांनी ज्या काही गोष्टीचं नमूद केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी करण्या इतपत सर्वांनीच लक्ष दिलं तर देशामध्ये फार मोठा अमूल कुठल्या वक्तव्यावरून गदारोळ होतोय? अमित शहाजींचं वक्तव्य हे सकारात्मक आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल नितांत आदर संपूर्ण देशाला आहे, भाजपच्याही नेतृत्वाला आहे आणि त्यांचं म्हणण्याचा संकेत हाच असावा की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत असताना बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण जी आहे, संविधानामध्ये त्यांनी ज्या काही गोष्टीचं नमूद केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी करण्या इतपत सर्वांनीच लक्ष दिलं तर देशामध्ये फार मोठा आमूलाग्र बदल दिसेल, हा त्यांचा म्हणण्याचा उद्देश होता. आणि त्यामुळे या विधानाचा विपर्यास करून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, हे दुर्दैवी बाब आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल नितांत आदर आम्हा सर्वांना आहे आणि म्हणून त्यांनी जे काही संविधानाच्या माध्यमातून या देशाला दिलेलं आहे त्याचं अनुकरण झालं पाहिजे, त्याच्यामध्ये अंमल झालं पाहिजे. हेच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या बद्दल आपला जो आदर आहे त्यातूनच खरं व्यक्त होणार आहे. सर, जितेंद्र आव्हाड मला वाटतं असं आहे की कुठल्याही गोष्टीचा राजकीय फायदा उचलून त्याचा गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय, ही त्यातली दुर्दैवी बाब आहे. तो राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय, आपण त्यांना विचारा. असे मंत्री कोणाला करायचं न करायचा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे आणि त्यामुळे स्वाभाविक काही लोकांना अपेक्षा होत्या, काही घडलं नसेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.